नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे फिटवेल्थ मॅट्रिक्समध्ये. आणि हा जो आपला पहिला व्हिडिओ आहे याच्यामध्ये बेसिकली मी आपल्या जिमच्या कॉन्सेप्टबद्दल तुम्हाला क्लिअर करतो की नेमकं आपण लॉंग टर्ममध्ये अचीव काय करणार आहे. ठीक आहे. सो मी थोडंसं एक्झॅजरेट करतो आहे असं वाटत असेल तुम्हाला, बट दिस इज मॅथ्स, दिस इज नंबर्स. सो बेसिकली तुम्ही थोडंसं ड्रीम बिग करू शकताय जेव्हा वेल्थची आपण गोष्ट करतो. आणि हेल्थबद्दल जेव्हा बोलतोय आपण, तर एक चांगली सुदृढ बॉडी ज्याला आपण एन्जॉय करू शकतोय त्या हेल्थला जे ॲट द एंड आपण लाँग टर्ममध्ये अचीव करणार आहोत. सो आपण किती पैसे कमवू शकतो लाँग टर्ममध्ये. तर मे बी तुम्ही विचार कराल, यार जास्तीत जास्त 1 करोड 2 करोड, राईट, मे बी नॉट 100 करोड, राईट, असं वाटत असेल. बट मी म्हणेन तुम्हाला, तुम्ही ड्रीम करा 1000 करोडचं देखील. बिकॉज हे लाँग टर्ममध्ये पॉसिबल आहे, बिकॉज मॅथ्स हे नंबर पॉसिबल आहेत. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर लाँग टर्ममध्ये थोडं पेशन्स ठेवायचं आहे. आणि आपले जे डेली डे टू डे ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला थोडंसं रिसर्च करून इन्व्हेस्ट करायचं आहे. बिकॉज पॉवर ऑफ कंपाऊंडिंग असंच म्हणते की थोडे शेवटच्या म्हणजे पिरियडमध्ये एवढी वेल्थ क्रिएट होते की म्हणजे त्या पैशाचं तुम्ही ॲट द एंड एकतर ट्रस्ट बनवून तुम्हाला चॅरिटी करावी लागेल. बिकॉज तेवढा पैसा तुम्हाला त्या मॅच्युरिटीनुसारच हँडल होईल, राईट. सो फर्स्ट ऑफ ऑल, फिटवेल्थ मॅट्रिक्समध्ये फिट या अर्थाचा शब्दाचा अर्थ आहे की तुम्ही शारीरिक दृष्टिकोनातून, राईट, फिजिकली मेंटली फिट व्हा, राईट, इमोशनली स्टेबल व्हा, मॅच्युअर व्हा, तुम्ही रॅशनली थिंक करा. आणि वेल्थ या शब्दाचा अर्थ आहे जे की पैशाच्या माध्यमातून, जे आपण इक्विटी पोर्टफोलिओ म्हणतोय किंवा तुमचं जे काही संपत्ती आहे त्याच्या बाबतीत म्हणतोय. जेव्हा आपण रिच असतो, राईट, तर काही जणांच्याकडं पैसा असतो पण त्याच्याकडे हेल्थ नसते, आणि काही जणांच्याकडे चांगली हेल्थ असते पण पैसा नसतो. तर दोन्ही वाईस वर्सा निगेटिव्ह असून चालणार नाही. तर दोन्ही गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहेत. मे बी फ्यू करोड्स अँड गुड हेल्थ, दॅट्स ओके. बट गुड हेल्थ बट नॉट फ्यू करोड्स, नाही, हे चालणार नाही. काही हंड्रेड्स ऑफ करोड्स आहेत पण हेल्थ चांगली नाही आहे, तर हे चालणार नाही. तर बेस्ट कॉम्बिनेशन काय आहे, एक चांगली हेल्थ आणि चांगली वेल्थ आपल्याकडे असले तर आपण डेफिनेटली आयुष्यात एक काहीतरी अचीव केलं आहे असं वाटेल आपल्याला. आणि दुसऱ्याला कोणाला दाखवायची गरज नाही की आपल्याकडे किती पैसा आहे, किती चांगली बॉडी आहे. हे आपण स्वतः ओन हेल्थसाठी करतो आहे, स्वतःच्या सॅटिस्फॅक्शनसाठी करतो आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर पहिली गोष्ट आपण डिक्लेअर केलेली आहे की लाँग टर्ममध्ये आपण वेल्थ कशी क्रिएट करतो आहे, राईट. तर पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा जो सिम्पल म्हणजे फॉर्म्युला आहे, राईट, कंपाऊंड इंटरेस्टचा, पी इन ब्रॅकेट 1+r⁻n. तर एन जो आहे तो आपला फ्रेंड आहे, पी प्रिन्सिपल जो की तो आपला फ्रेंड आहे, जे की आपल्या हातात आहे. 1+r⁻n ह्या कॉन्सेप्टमध्ये बेसिकली तुमचा जो बेस आहे तो जेवढा मोठा होईल, राईट, जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करत जाल आफ्टर 15 इयर्स, 20 इयर्स, 25 इयर्स, जेव्हा बेस मोठा होईल तर त्याचे कंपाऊंडेड जे रिझल्ट्स आहेत ना, ते खूप जबरदस्त पाहायला मिळतील तुम्हाला. तर हे लोकांना रिअलाईज होत नाही. आणि काही जणांच्यासाठी कंपाऊंड इंटरेस्ट जसं कोणीतरी म्हटलं आहे, इट इज फ्रेंड वन हू अंडरस्टँड इट, लाईक म्हणजे असं आहे. आणि ज्यांच्यासाठी हे जे समजत नाहीत ते कायम आयुष्यभर रिग्रेट करतायत. सो इट्स अ लाँग टर्म गेम विथ लाँग टर्म पीपल, लाँग टर्म कमिटमेंट. ठीक आहे. तर त्यासाठी असंच काही आपल्याला जास्त काही करायचं नाही आहे. तर आपण जो बेसिकल आपला कॉन्सेप्ट आहे की आपण इंडेक्सला खाली लोमध्ये बाय करू आणि हाय करू, हायमध्ये सेल करू. थोडंसं मी अनकम्फर्टेबल होतं आहे बिकॉज हा फर्स्ट व्हिडिओ आहे जो की फेस कॅमनी बनवतो आहे. बट मी थोडंसं यूज टू होईल ह्या गोष्टीशी. थोडंसं कॅमेरा शेक होतं आहे, बट दॅट्स ओके. आणि काही जर आपल्याला कंपन्या समजल्या, ठीक आहे, जे की आज आपण एका कंपनीबद्दल डिस्कस करणार आहोत, तर मी डिसाईड केलं आहे तुम्हाला करायला पाहिजे की नाही. आय डोंट से सो, ठीक आहे. बट मी एक विचार केला आहे की मला जर समजा 20-25 कंपन्या जर समजत असतील ज्या टोटल स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड होत आहेत, तर त्यात मी एक एक कंपनीमध्ये पंच लावत जाईन. ठीक आहे. जे XYZ अमाऊंट आपण अफोर्ड करू शकतो आहे की तेवढे पैसे आपण इन्व्हेस्ट करत जाऊ. आणि विल नेवर लाईक सेल दोज कंपनीज, बिकॉज अवर फेवरेट होल्डिंग पिरियड इज फॉर एव्हर. म्हणजे वॉरन बफेट फॉर एव्हरचं असं म्हणणं आहे की आपण फ्युचरचे कॅश फ्लोज जर प्रेडिक्ट करू शकलो, राईट, तर आपल्यासारखे बेस्ट इन्व्हेस्टर कोणी नाही बनू शकत. आपण कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करताना चार्ट्स पाहणार नाही आहोत. आपण बेसिकली कंपनीमध्ये मोठ आहे का, राईट. जे वॉरन बफेट फॉलोअर्स असतात ते कंपनी म्हणजे त्यांना मल्टीबॅगर रिटर्न्स नाही मिळाले तरी चालतील, पण कंपनी सस्टेन झालीच पाहिजे. म्हणजे अशी कंपनी नको, म्हणजे सत्यम कॉम्प्युटर्स किंवा
म्हणजे XYZ कंपन्या जे फक्त एक 10 वर्षासाठी त्या पिरियडमध्ये बूममध्ये टिकतात आणि त्यांचे बस्ट वगैरे आलं मार्केटमध्ये, मंदी आली तर त्या कंपन्या बंद पडतात. अशा कंपनीमध्ये आपण अजिबात इन्व्हेस्ट करायचं नाही. जिथं गव्हर्नमेंट रेग्युलेशन्स आणि पॉलिसीज खूप स्ट्रॉंग असतात, जसे पेटीएम सारख्या केसमध्ये, जिथं इन्व्हेस्टर्सना खूप भारी फटका मिळालेला आहे. म्हणजे त्या कंपनीबद्दल काय होईल सांगता येणं मुश्किल आहे. पण असे बिझनेसेस ज्याच्यामध्ये बफेट म्हणतात की मेड फॉर पेनी सोल्ड फॉर डॉलर, कस्टमर कीप्स ऑन कमिंग बॅक, राईट, अशा कंपनी आपण इन्व्हेस्ट करूयात आणि लॉंग टर्ममध्ये वेट करूयात, राईट. पेशन्स खूप गरजेचं आहे. रॅशनली आपण थिंक केलं पाहिजे. आपण कंपनीचे रिझल्ट्स, ॲन्युअल रिझल्ट्स, त्यानंतर क्वार्टरली रिझल्ट्स ट्रॅक करूयात. याच्यामध्ये आपल्याला समजेल की आपली कंपनी ॲक्च्युअलमध्ये काय प्रोग्रेस करत आहे की नाही, राईट. अनलेस अँड अंटिल लोक प्रत्येकजण शेअरचा भाव बघतात, राईट. दिस इज रॉंग अप्रोच. मग काय होतं, कधी कधी स्टॉक प्राईस खाली येते, जसं की आता सध्या करंटली वॉरचं सिच्युएशन आहे, तर मार्केट थोडंसं खाली येतं, म्हणजे शेअरचे भाव खाली येतात. मग ही एक गुड बाईंग अपॉर्च्युनिटी असते. अशा वेळेला तुम्ही थोडेसे स्टॉक्स अजून अक्युमुलेट करू शकताय. पण लोक काय करतात, त्या टाईममध्ये सेल करतात, जे की ॲक्च्युली बाय करण्याचा टाईम असतं. बिकॉज म्हणजे रॅशनली विचार करायला गेला तर तुम्ही खाली ॲक्च्युली परचेस करता आणि जेव्हा खूप ओव्हर मार्केट हिट होतं, जसं मार्केट कॅप टू GDP 1.5, 1.8, 2.5 टाइम्स होतं, राईट. अशा वेळेला आपण ते आपले स्टॉक्स सेल करतो, राईट. किंवा आपले इंडेक्स जे परचेस केलं असतं ते आपण सेल करतो. आणि जेव्हा मार्केट कॅप टू GDP 0.5च्या आसपास असतं तेव्हा आपण ते परचेस करतो. आणि इकॉनॉमीमध्ये हे बूम अँड बस्ट येतच राहतील, ह्याचा आपण फायदा घेऊ शकतो. पण हे म्हणजे इन्व्हेस्टरची सायकॉलॉजी म्हणू शकताय किंवा ओव्हरऑल एक ह्युमन सायकॉलॉजी आहे. जेव्हा फिअर असतं खूप जास्त तेव्हा आपण इन्व्हेस्ट करत नाही, आणि जेव्हा खूप जास्त इफोरिया आणि एक्झुबरन्स असतो तेव्हा आपण सगळेजण पार्टिसिपेट करतो, जे की सॅड रियालिटी आहे. मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो, जर तुम्ही फक्त इमोशनल इंटेलिजन्स तुमच्यामध्ये आणला तर तुम्ही ह्या जगामध्ये कुणालाही बीट करू शकताय. मी तुम्हाला म्हणजे रिपीट करतो आहे, जर तुम्ही फक्त स्वतःमध्ये इमोशनल इंटेलिजन्स आणला तर तुम्ही जगामध्ये कुणालाही बीट करू शकताय. आपलं असं कुठलंही गेम म्हणजे जसं म्हणतात ना, गेम झिरो सम गेम आणि पॉझिटिव्ह सम गेम, जसं की आता फॉर एक्झाम्पल UPSC एक्झाम आहे, तर ते एक झिरो सम गेम आहे. त्याच्यामध्ये काही लोक हरणार, मग काही लोक जिंकणार, राईट. पण हे इन्व्हेस्टिंग हा जो रूल आहे म्हणजे गेम आहे, ह्याच्यामध्ये ॲक्च्युली असं घडलं नाही पाहिजे की सगळेच श्रीमंत होऊ शकतात. पण काय होतं, ट्रेडिंग म्हणजे माइंडसेट सायकोलॉजी असते, त्यामुळं म्हणजे 99% ऑफ द पीपल लूज मनी इन द स्टॉक मार्केट. अँड तेच असतं ना की म्हणजे स्टॉक मार्केट इज अ डिवाइस टू ट्रान्सफर मनी फ्रॉम इम्पेशंट टू पेशंट पर्सन, राईट. पेशंट तो वाला नाही, इम्पेशंट टू पेशन्स, ज्याच्याकडे पेशन्स आहे, राईट. सो बेसिकली आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे. आणि चांगल्या कंपन्या म्हणजे चांगल्या कंपन्यांचे काही पॅरामीटर्स असतात, जसं की कंपनीमध्ये म्हणजे सेल्स किती होत आहेत, त्याचे इयरली ॲव्हरेज सेल्स ग्रोथ किती आहे, त्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन किती आहे, ग्रॉस प्रॉफिट मार्जिन किती आहे, इबिटा ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर कंपनीचे फिक्स एक्सपेन्सेस किती आहेत, किंवा कंपनीचं व्हॉल्यूम ग्रोथ आहे का सेल्समध्ये, की जस्ट कंपनी कॉस्ट कटिंग करते. त्यानंतर असे भरपूर पॅरामीटर्स आहेत. कंपनीचा पेग रेशो किती आहे, कंपनीचं पी रेशो किती आहे, त्यानंतर कंपनी म्हणजे CFO टू नेट प्रॉफिट म्हणजे कॅश फ्रॉम ऑपरेशन टू नेट प्रॉफिट हा किती त्याचा रेशो आहे. असे भरपूर पॅरामीटर्स आहेत, ते आपण वन बाय वन डिस्कस करूयात. पण पहिल्यांदा मला एक चांगली कंपनी वाटते आणि आज मार्केटमध्ये काय केलं पाहिजे, जे मी करतोय, राईट, हे आपण डिस्कस करूयात. फर्स्ट थिंग, वेल्थ क्रिएशनसाठी जे आपण डिस्कस करतोय, जे की आपण लास्ट टाइम 28 ऑफ आय थिंक ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या आसपास काहीतरी, जेव्हा डाव थ्रीने आपला सिग्नल दिला होता, मी एक्झॅक्ट डेट विसरलो, पण 28 ऑफ लाईक लास्ट 6-7 मंथ्स, जेव्हा मार्केट खूप अपट्रेंडमध्ये स्टार्ट झालं तेव्हा आपण लमसम इन्व्हेस्टमेंट केली होती इंडेक्समध्ये. आणि ते आपण होल्ड करतोय बिकॉज अजून डाऊन ट्रेंड स्टार्ट झालेलं नाही आहे. आणि आय बिलीव्ह की अजून मार्केट अपट्रेंडमध्येच आहे. अजून असं निफ्टीच्या लेवलवरती तरी काही असं म्हणजे खूप म्हणजे ओव्हर व्हॅल्यूड झालं आहे असं नाही आहे मार्केट. पण स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये तर मार्केट खूपच जास्त ओव्हर व्हॅल्यूड झालेलं आहे. तर थोडंसं तुम्ही तिकडे कट डाऊन केलं, म्हणजे तुमचं कॅपिटल जरी तुम्ही रिकवर केलं, तर इट वुड मेक सेन्स. बिकॉज मी नेक्स्ट निफ्टीमध्ये थोडीफार इन्व्हेस्टमेंट केली होती मंथली SIPच्या फॉर्ममध्ये, आणि ते मी पूर्णपणे लिक्विडेट केलेली आहे. थोडंसं कॅपिटल ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि ते जे फंड आहे ते आर्बिट्राज फंडमध्ये पार्क करून तो फंड आपण निफ्टीमध्ये परत ट्रान्सफर केलेला आहे. थोडंफार समजायला डिफिकल्ट जात असेल तर प्लीज परत ऐका ह्या व्हिडिओला रिवाइंड करून. बेसिकली आपण ज्युनियर निफ्टीमध्ये SIP केली होती, तर तिथून तो फंड आपण आर्बिट्राज फंडमध्ये ट्रान्सफर केला आहे, जो की आपण एक डेटमध्ये पार्क केल्यासारखं आहे. आणि तिकडून एव्हरी मंथ वी आर ट्रान्सफरिंग अमाऊंट इन द फॉर्म ऑफ STP, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन, हे आपण फॉलो करतोय, राईट. आणि सेकंडरी थिंग म्हणजे जर लाईफचे इम्पॉर्टंट गोल्स आहेत, जसं रिटायरमेंट प्लॅनिंग आहे, किड्स एज्युकेशन आहे, किंवा फॉर एव्हर लाईक 10-15 इयर्सचे जे गोल आहेत, त्याच्यासाठी
म्हणजे चेक नथिंग, स्टार्ट टुडे, चेक नथिंग आणि कीप मॉनिटरिंग. हाच आपला एक सिम्पल फंडा आहे. तुम्हाला आज एस आय पी स्टार्ट करायची आहे, बेस्ट टाईम, राईट. द राईट टाईम टू स्टार्ट एस आय पी इज टुडे अँड द बेस्ट टाईम वॉज येस्टरडे, राईट. सो बेसिकली असं कुठला डे नाही आहे ज्या तुम्ही एस आय पी स्टार्ट करू शकत नाही. तुम्ही जर विचार करत असाल की मार्केट पडल्यावर मी पैसे लावतो, तर हे म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे. तुम्ही आज एस आय पी स्टार्ट करा, एव्हरी मंथ तुमच्या अमाऊंट ते डिडक्ट होत जाईल. पण ते तुम्ही फ्युचरला जे अमाऊंट तुमच्याकडे कॉर्पस गोळा होणार आहे त्याचं प्रेझेंट व्हॅल्यू काढा, राईट. म्हणजे ते अमाऊंट म्हणजे सफिशियंट राहणार आहे का त्या गोलसाठी. नाही तर काय करतो आपण, आज विचार करतो की यार 1 करोडला एक बऱ्यापैकी ठीक घर येतं म्हणजे मेट्रो सिटीजमध्ये, आणि त्या हिशोबाने आपण एस आय पी करतो. फॉर एक्झाम्पल 15,000ची आपण एस आय पी केली तर 15,000 म्हणजे 15 वर्षामध्ये 1 करोड कॉर्पस होतं. पण आफ्टर लाईक 15 इयर्स 1 करोडची व्हॅल्यू तेवढी राहणार आहे का? नाही. तर इन्फ्लेशन 7% ॲडजस्टेड, तर त्याची व्हॅल्यू अर्ध्यापेक्षा कमी होणार आहे, राईट. सो हा जो म्हणजे विचार आहे इन्फ्लेशनचा, तो पण केला पाहिजे. एक्सेलवरती आपण ते सिम्पली कॅल्क्युलेट करू शकतो. आणि सेकंड थिंग, जे मी स्टॉकबद्दल बोलत होतो, तर मी बेसिकली आता जिम ओपन केलं आहे. आणि इंटरेस्टिंगली मी असं म्हणजे सप्लिमेंट्स जे आहेत त्या इंडस्ट्रीबद्दल खूपच असं फॅसिनेटिंग फॅक्ट आहे. बिकॉज फार्मा इंडस्ट्री जी आहे, जसं मेडिसिन्स आहेत, तसंच एक सप्लिमेंटची इंडस्ट्री आहे जी की वर्ल्ड वाईड खूप जास्त फास्ट ग्रो होत आहे, राईट. आणि त्याच्यामध्ये मला एक जबरदस्त इंडियन कंपनी आहे, पराग मिल्क फूड्स, राईट. याच्यामध्ये मला वाटतं त्याची बॅलन्स शीट एवढी मला छान वाटत नाही आहे, बट कंपनी आणि त्याचे जे प्रोमोटर आहेत किंवा त्याचा जो बिझनेस मॉडेल आहे तो इंटरेस्टिंग वाटतोय. सिम्पल आहे, बिझनेस जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहे. ते काय करतात, मिल्क स्वतःचं प्रोड्यूस देखील करतात आणि मिल्क प्रोक्युअर करतात. आणि मिल्कपासून जे डेरिव्हेटिव्ह असतात, जसं की म्हणजे तूप झालं, पनीर झालं, त्यानंतर चीज झालं, राईट. आणि त्याच्यानंतर जे वेस्ट मटेरियल म्हणून म्हणजे टाकून दिलं जातं, म्हणजे पाणी जे असतं पनीर बनल्यानंतर, त्याला वेब फॉर्ममध्ये ते कन्वर्ट करतायत. आणि त्याच्या म्हणजे जेवढे काही डेरिव्हेटिव्स पॉसिबल आहेत त्याच्यापासून त्यांनी व्हॅल्यू ॲडिशन करून प्रीमियम प्राइसिंगवरती त्यांनी स्वतःला म्हणजे हे केलेलं आहे, म्हणजे मार्केटमध्ये प्लेस केलेलं आहे. आणि आय थिंक इंडियामध्ये प्रत्येक सेगमेंटमध्ये प्रीमियम आणि मिड आणि लोअर सेगमेंटमध्ये त्यांनी टॅप करतायत. जसं की त्यांचे मी स्क्रीन शेअर करतोय आता, आणि तुम्ही पाहू शकताय की नेमकं एक्झॅक्टली म्हणजे काय काय फरक पडतोय, राईट. ठीक आहे. आता पराग मिल्क फूड्सचं जे आहे ना, ते हा एक म्हणजे इन्व्हेस्टर प्रेझेंटेशन आहे. मी शॉर्टमध्ये सांगणार आहे. बेसिकली तुम्ही तुमचा ओन रिसर्च करा. तर हे अवतारचं वे प्रोटीन म्हणून त्यांनी स्टार्ट केलेलं आहे, जे की फिटनेस इंडस्ट्रीमध्ये आहे. आणि ही इंडस्ट्री खूप फास्ट ग्रो होते. आणि आपण नंबर्सबद्दल तर नंतर बोलूयाच, ठीक आहे. हे घीमध्ये गोवर्धन ह्या नावानं ब्रँड आहे, ठीक आहे. त्यानंतर गोवर्धन म्हणजे गो चीज आणि पनीर ह्या नावानं आहे. फ्रेश आहे, प्राईड ऑफ काऊज हे मिल्कचं ब्रँड आहे त्यांचं, राईट. आणि ही इज द प्रोमोटर. हे सगळे वेगवेगळे प्रोडक्टमध्ये आहेत. आणि एवढं जबरदस्त मोठ असतं ना, जर एखादं अमूलचं पनीर वापरत असेल तर तो अमूलचंच वापरतो. तो थोडंफार म्हणजे स्विच करतो, नाही असं नाही. पण ज्यांना ज्यांना सवय लागलेली आहे म्हणजे गोवर्धनचे प्रोडक्ट वापरायचं, जर घी यूज करायचं, तर जे बफेट म्हणतात ना, मेड फॉर पेनी सोल्ड फॉर डॉलर, कस्टमर कीप्स ऑन कमिंग बॅक. म्हणजे त्याच्यामध्ये स्ट्रॉंग मोट असतं, म्हणजे टेस्ट असतं त्याच्यामध्ये, राईट. आणि हे जे सगळे प्रोडक्ट्स आहेत ना, ह्याच्यामध्ये मार्जिन खूप चांगलं आहे. म्हणजे दुधामध्ये मार्जिन कमी आहे आणि त्याचे जे डेरिव्हेटिव्ज असतात, जसं की हे आपण जे घी वगैरे हे जे म्हणतोय, पनीर वगैरे म्हणतोय, ह्याच्यामध्ये चांगलं मार्जिन असतं, राईट. आणि त्याच्यामुळं त्या कंपनीला बाकीच्या ॲक्टिव्हिटीज करायला, प्रमोशन लाईक मार्केटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला त्यांचे फंड्स कमी पडत नाहीत, ठीक. आणि हे जे आहेत ते बाकीचे सगळे प्रीमियम प्रोडक्ट्स आहेत. तर हे बघूयात आपण, हे किती पर्सेंटनं काय काय ग्रो होतं आहे. आणि मी पूर्णपणे बुलिश आहे, बिकॉज जे वेस्ट म्हणून नंतर म्हणजे टाकायचे पाणी, तर त्याच्यापासून हे वे प्रोटीन बनवलं जातं आहे, ओके. आणि ह्याच्यामध्ये बघू शकताय एबिटा किती आहे, प्रॉफिट आफ्टर टॅक्स किती आहे, ग्रॉस प्रॉफिट किती आहे, रेव्हेन्यू किती आहे, राईट. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये कॉन्सोलिडेटेड आणि हे Q3, ठीक आहे, FY24 बिझनेस कंपोजिशन, हे सगळे प्रोडक्ट्स आहेत. लिक्विड मिल्क, व्हॅल्यू ॲडेड बिझनेस, न्यू एज बिझनेस आणि SMP, ठीक आहे. सॉफ्ट मिल्क प्राइजेस, ठीक आहे. मिल्क प्राइजेस रिमेन सॉफ्ट अँड वेअर डाऊन 16% इयर ऑन इयर, ठीक आहे. काय अडचण नाही आहे. ग्रॉस मार्जिन बघा, ते कमोडिटी आहे आणि ते थोडंफार फ्लक्च्युएट होत राहतं, बट त्याचे जे डेरिव्हेटिव्ज आहेत त्याची प्राईस सस्टेन राहते. ग्रॉस मार्जिन एक्सपान्शन कंटिन्यूज, म्हणजे हे सगळे प्रोडक्ट्स ॲड केल्यामुळे त्यांचं मार्जिन इम्प्रूव्ह होत आहे. दॅट इज गुड साईन. म्हणजे हे शेअर प्राईजच त्या हिशोबाने पुढे मूव्ह होईल. आणि ऑलरेडी एका वर्षामध्ये बरेच शेअर प्राईज वर गेले. अनफॉर्च्युनेटली आपण तेव्हा ते बघायला पाहिजे होतं, बट ठीक आहे, स्टील वी कॅन गो फॉर इट राईट नाव, ठीक आहे. स्ट्रेंथनिंग, हे सगळे तुम्ही वाचून बघा. म्हणजे एवढा वेळ नाही आपल्याकडे सगळ्या गोष्टी हे करायला, बट मी स्टडी केलेला आहे. आणि ह्याचे जे पॉईंट्स आहेत ते मी वन बाय वन तुम्हाला, म्हणजे यांनी काय केलेलं आहे,
इन्फ्लुएन्सर मार्केटिंग केलेली आहे, जे की जास्त चालतं आहे आज. कारण काय होतं, सोशल मीडियावरती जे काही इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांचं जास्त म्हणजे कनेक्ट असतो लोकांशी. अनलेस अँड जसं सेलिब्रिटीज असतात, जसं की आता फॉर एक्झाम्पल एक इन्सिडेन्स होतो की अक्षय कुमार, राईट, ही इज फिटनेस गाय, बट ते कधी पण म्हणजे ते गुटखा आणि तंबाखूची पण ॲड करतात. सो तेवढ्या लोकांच्यावरती तेवढा इम्पॅक्ट नसतो. जे आजकाल जे यूट्यूबर्स आहेत, इन्फ्लुएन्सर्स आहेत, त्यांचा जास्त इम्पॅक्ट पडतो. त्यामुळं कंपनीज काय करतात, सेलिब्रिटीजला जास्त पैसे देण्यापेक्षा दे आर प्रेफरिंग की म्हणजे सम लोकल इन्फ्लुएन्सर, जे लोकांना म्हणजे त्यांच्या टार्गेटेड ऑडियन्सला त्यांनी पुश करू शकतात. आणि त्यांनी काय केलं, त्यांना सेल्समन बनण्यासारखं केलं. त्यांचे जे कुपन कोड्स असतात ते यूज करून ते सेल्सला ड्राईव्ह करतात, आणि जेणेकरून त्यांना पण की कमिशन मिळतं. आणि म्हणजे थोडक्यात एक टाईप ऑफ मार्केटिंगच आहे, नो डाऊट. ठीक आहे. आणि म्हणजे याच्यात जे काय आहे ना, ते सगळे मुद्दे मी एका म्हणजे पेजवरती केले आहेत, तर तुम्ही वन बाय वन आपण पाहूयात. ठीक आहे. ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघतोय. ठीक आहे. करंट मार्केट कॅप इज 2528 करोड, आणि ट्रेलिंग 12 मंथचा रेव्हेन्यू जो आहे तो 3150 ॲट 6% मार्जिन. हे आपण कुठं चेक केलं, इथे चेक केलं. करंट म्हणजे मार्केट कॅप आणि ह्याचे जे मार्जिन्स आहेत ते आपण इथे चेक करतो आहे. ठीक आहे, सिम्पल. राईट. हे काय मार्जिन खूप छान नाही आहे, बट ठीक आहे, म्हणजे इट मेक सेन्स, म्हणजे एवढं काय असं म्हणजे अडचणीचा विषय नाही आहे. त्यानंतर मॅनेजमेंट हॅज गायडेड फॉर 10,000 करोड रेव्हेन्यू इन नेक्स्ट 4 to 5 years. सो दिस इज समथिंग इंटरेस्टिंग, राईट. जर इथून 10,000 करोडचा जर रेव्हेन्यू जर ह्यांनी क्लॉक केला नेक्स्ट 4-5 इयर्समध्ये, तर कंपनीचं मार्केट कॅप किती असेल? आता किती आहे? सेल्स किती आहे? जवळपास जे 3,000 करोड आहे. तर मार्केट कॅप किती आहे? 2,528 करोड आहे, राईट. इथून पुढं जर 3x झाली त्याची ग्रोथ, राईट, 3 त्रिक 9, तर इथून हा म्हणजे कंपनीचं व्हॅल्युएशन म्हणजे जवळपास 2.5 गुणिले 5, 2.5 गुणिले 3, ते तुम्ही गणित करा. ठीक आहे. आय एम नॉट सेबी रजिस्टर्ड, बट स्टील मी माझे स्वतःचे म्हणजे एक्सपिरियन्स शेअर करतो आहे. आणि आय स्टील फील दॅट कंपनी इज अंडर व्हॅल्यूड इन टर्म्स ऑफ दिस. लाईक हे चांगलं नाही आहे सगळं, म्हणजे ह्याची जी बॅलन्स शीट आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना, एवढ्या जबरदस्त नाही आहेत. पण सेल्सला मार्केट रिस्पेक्ट करतं, आणि कंपनी म्हणजे डेफिनेटली याच्यामध्ये चांगलं करायला असं वाटतं आहे. आणि त्यांचे मी ऑल ओव्हर सगळीकडे चेक केलं, फीडबॅक्स खूप चांगले आहेत. व्हेरी गुड मार्केट शेअर लिडरशिप इन इंडिया. चीजमध्ये त्यांनी 35% मार्केट शेअर आहे. नाईस, व्हेरी गुड. अमूल पण आहे, राईट, नो डाऊट अबाउट इट. म्हणजे पहिला किंवा दुसऱ्या प्लेअरवरतीच आपण पैसे इन्व्हेस्ट करू शकतो, पण अमूल जे आहे ते एक लिस्टेड प्लेअर नाही आहे, दॅट इज अ कोऑपरेटिव्ह थिंग, राईट. आणि हे घी कॅटेगरीमध्ये गोवर्धन नावाने हे जबरदस्त म्हणजे मार्केट ह्याने अचीव केलेलं आहे. इट ऑल्सो पॉप्युलर अवतार व्हे प्रोटीन प्रोडक्ट पोर्टफोलिओ. हे जेव्हा एक कंपनी नवीन प्रोडक्ट ॲड करते ना पोर्टफोलिओमध्ये, हे एक म्हणजे साईन आहे की कंपनी इज इन ॲग्रेसिव्ह इन टर्म्स ऑफ ग्रोथ, राईट. मग बेसिकली कसं आहे की फॉर एक्झाम्पल एक एफ एम सी जी कंपनीमध्ये ग्रोथ खूप फास्ट होते, आणि म्हणजे सस्टेनेबल असते, राईट. अनलेस अँड म्हणजे खूप पुश करायला लागत नाही प्रोडक्टला, राईट. जो एकदा पनीर घेतो तो घेतोच कायमचं, काय अडचण नाही आहे. ठीक आहे. इट ऑल्सो हॅज अ पॉप्युलर आहे, हे आपण हे केलं आहे. पराग मिल्क फूड्स इज इंडियाज फर्स्ट कंपनी टू लॉन्च B2C वे प्रोटीन पावडर अंडर न्यू अवतार. ठीक आहे. अवतार 62% इयर ऑन ग्रोथ आहे. अवतार ब्रँडिंग थ्रू इन्फ्लुएन्सर रिमेन स्ट्रॉंग. कंपनी हॅज रिपोर्टेड अ ब्लॉकबस्टर Q3 FY24. ठीक आहे. ओके. पराग मिल्क हॅज बिल्ट अँड ब्लॅकबोन ऑफ रोबस्ट नेटवर्क करंटली 5 लाख. हां, आता जे 5 लाख रिटेल टच पॉईंट्स आहेत ना, डिस्ट्रीब्युटर्स आहेत, त्यांना ते 15 लाख घेऊन जाणार आहेत. म्हणजे हे जे आपण बोललो ना, इथून 3x होण्याची पॉसिबिलिटी आहे. जे आता 24 आहे, 25, 26, 27, म्हणजे 3 इयर्समध्ये 3x, विच इज गुड, राईट. म्हणजे ग्रोथ इन टर्म्स ऑफ ग्रोथ मी मार्केट कॅपचं बोलू शकत नाही, बिकॉज बेसिकली हे म्हणजे इट्स अ डिफरंट, म्हणजे ते 7,000-8,000 करोडची कंपनी होईल का, किंवा 10,000 करोडची कंपनी होईल का, तर पॉसिबिलिटी खूप जास्त आहे. नाही असं नाही, पण म्हणजे पर कॅपिटल इन्कम जे आहे ते इंडियाचं हळूहळू वाढत आहे, आणि फिटनेसचं जे क्रेज आहे ते वाढत आहे. मग ह्या गोष्टींमध्ये बेनिफिट होणारी कंपनी कोणती आहे, तर ही आहे, राईट. बिकॉज तुम्हाला जर ही कंपनी समजत असेल,
व्हे प्रोटीन समजत असेल, त्याचे यूज बेनिफिट समजत असेल आणि जे अवेअरनेस वाढत आहे मार्केटमध्ये. मी बेसिकली बघतो आहे लोक आज लाईफस्टाईल प्रोडक्ट्सवरती स्पेंड करत आहेत, राईट. रुरल इंडियामध्ये बेसिकली झुडिओ झालं तर तुम्ही स्टडी केलं तर झुडिओ काय करते, रुरल इंडियावरती फोकस करते, म्हणजे जिथं जॉकी आणि मान्यवरचे सेल्स होत नाही आहेत, राईट, तिथं झुडिओ सेल करते बिकॉज त्यांनी प्राइसिंग जे आहे ते कमी ठेवलेलं आहे, राईट. बट ह्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते सगळे रिच क्लायंट्स म्हणजे त्यांच्यासाठी पण आहे आणि मिड लेवलच्या पण आहे आणि खालच्या लेवलच्या पण आहे, म्हणजे लेवल 1, 2, 3 कॅटेगरीमध्ये तिन्हीमध्ये सेल करतात प्रोडक्ट्स. दॅट्स वाय म्हणजे डिस्क्रिशनरी इन्कम कमी जरी झालं तरी प्रॉब्लेम नाही आहे त्या कंपनीला, राईट. त्यांचे जे ते प्रोडक्ट्स जे आहेत म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ज्याची सॅलरी 2 लाख 3 लाख रुपीज आहे मंथली, तर त्याला वे प्रोटीन म्हणजे फरक पडत नाही की बाबा त्याचं इन्फ्लेशन वाढलं कमी झालं काय फरक पडत नाही. पण तेच डीमार्टचं कसं आहे, ज्या कन्झ्युमरचं 10,000 रुपीज मंथली इन्कम आहे त्याचं जर थोडंसं इन्फ्लेशन आलं त्याचं 8,000 रुपीज जे आहे ते बजेट होतं, 2,000 सेव्हिंग व्हायचं. मग थोडं इन्फ्लेशन वाढलं की ते 9,000 जाते, मग 1,000 सेव्हिंग होत आहे. सो इट क्रिएट्स इम्पॅक्ट ऑन द बिझनेस. आणि ह्याच्यामुळं मला असं हे इंटरेस्टिंग वाटतं की तिन्ही रेंजमध्ये त्यांनी काढलेत त्यांचे स्वतःचे प्रोडक्ट्स आणि ते प्रोडक्ट पोर्टफोलिओ वाढल्यामुळं बिझनेस सस्टेनेबल आहे आणि बिझनेसमध्ये मोठ आहे, टेस्ट आहे, राईट. आणि डिस्ट्रीब्युशन तर काय म्हणजे आज काय एवढी मोठी म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एज राहिलेली नाही आहे. अगोदर जे होतं ते आज राहिलेलं नाही आहे बिकॉज टेक्नॉलॉजी आणि ह्या सगळ्या गोष्टी आज पॉसिबल आहेत, राईट. बट company is also expecting 20 to 25% volume growth. This is interesting, right? The management aims to make Avatar whey protein brand a 2000 crore brand. मी यांचे स्वतःचे यांचे प्रोडक्ट्स वापरून बघितले, दे आर लाईक ग्रेट, नॉट अन इशू. म्हणजे थोडंसं ब्लोटिंग इश्यू वगैरे येतो बट म्हणजे काही एवढं अडचण असं नाही आहे, ठीक आहे. ते थोडंसं अजून प्रोडक्टला डेव्हलप करतील, नो डाऊट अबाउट इट. चालेल, काय अडचण नाही. करंटली द कंट्रीब्युशन टू सेल्स इज जस्ट 3 to 5% बाय अवतार. Current market cap of Parag Milk Foods is 2,500 crore and they aim to make Avatar itself a 2,000 crore whey protein brand. So you can imagine the growth potential of this company. 9.4% of revenue comes from milk, 69.3% revenue comes from value-added milk products, 3.3% of the revenue comes from new age business Avatar whey protein brand and 18% of revenue comes from skim milk powder. ठीक आहे, ओके. हा डिस्क्लेमर तर तुम्ही नक्की वाचला असेल. माझ्या म्हणण्यावरून नाही तर तुम्ही स्वतःच एक स्टडी करा बिकॉज कसं होतं की आपल्याला जी इंडस्ट्री समजते, जसं बफेट म्हणतात ना स्वीट स्पॉट, म्हणजे तुम्ही एक वर्षभर एका कंपनीला स्टडी करा, राईट, अँड देन टेक अ डिसिजन. मी या कंपनीला बरेच दिवस झालं ट्रॅक करतो आहे, बरेच म्हणजे वर्ष झालं आता ट्रॅक करतो आहे आणि ते बघता बघता स्टॉक प्राईस डबल झालेली आहे. म्हणजे मार्केट व्हॅल्युएशन जे आहे ते जवळपास 1200-1300 करोडला मी बघितलेलं आहे, बट आज ते 2,500 करोड आहे. अँड आय डोंट वॉन्ट टू मिस दिस ऑपॉर्च्युनिटी. जेव्हा हा हा क्रॅश आहे ना, ह्या क्रॅशमध्ये थोडंफार जरी त्याच्यामध्ये डिस्काउंट मिळालं तर मी ॲड करेल, राईट. सो दिस इज माय पर्सनल कॉल. तुम्ही घ्यायचं की नाही घ्यायचं, राईट, दिस इज युअर म्हणजे ओन कॉल. एक मिनिट, काय झालं, ठीक आहे, हा तुमचा ओन डिसिजन आहे. बट आय फील दॅट कंपनी इज डुईंग गुड आणि लॉंग टर्ममध्ये याचे तुम्हाला रिझल्ट मिळतील. म्हणजे लॉंग टर्म म्हणजे किती, फॉर एक्झाम्पल आता इथून ही पुढे म्हणजे 20 वर्षामध्ये कंपनी नेस्लेसारखी होऊ शकते का? येस. नेस्लेचं मार्केट कॅप किती आहे ते जर आपण पाहिलं, एक सेकंड, नेस्लेचं मार्केट कॅप पाहिलं तर आपण नेस्ले इंडिया तर जवळपास 2.5 लाख करोडचं मार्केट कॅप आहे. आपण 2 लाख करोड जरी पकडलं, राईट, ठीक आहे, एक मिनिट, पराग मिल्क फूड्स एक्झॅक्ट आपण बघूयात. हे म्हणजे एक जास्त होप इन्व्हेस्टिंग आहे, एवढं काय इम्पॉर्टंट नाही आहे. 97 टाइम्स, 96 टाइम्स, म्हणजे ऑलमोस्ट 97 टाइम्स, म्हणजे एक 100x होण्याची पोटेन्शियल आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे विदिन नेक्स्ट 20 इयर्स. लाईक पॉसिबिलिटी आहे, आय कॅनॉट से एनिथिंग बट पॉसिबिलिटी तर आहे. आणि तुम्ही हे एक तिजोरी फायनान्स म्हणून इंटरेस्टिंग वेबसाईट आहे, याच्यावरती तुम्ही अपडेट्स चेक करू शकताय. मला इथं असं काही इंटरेस्टिंग मिळालेलं नाही आहे, ठीक आहे, की बाबा ही कंपनी असं आहे तसं आहे. बट मला अंडरस्टँड होतं आहे कंपनी. आणि मी जसं म्हटलं की मार्केटमध्ये मी एक एक 20-25 पंच लावेन, ज्याच्यामध्ये एक जरी कंपनी एक्स्ट्रॉर्डनरी क्रिएट झाली तर इट कॅन चेंज युअर लाईफ, राईट. जसं की आपण म्हटलं होतं की विप्रोमध्ये फक्त जर 10,000 जर तुम्ही इन्व्हेस्ट केले, राईट, 10,000 फक्त इन्व्हेस्ट केले 1982च्या आसपास, तर ते आज जवळपास 1,500 करोड झाले असते. बिकॉज
कंपनी अझीम प्रेमजीमुळे तेवढी मोठी झाली, राईट. स्टॉक म्हणजे डिव्हिडंड स्प्लिट बोनस आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे तेवढी व्हॅल्यू क्रिएट झाली. मग त्यावेळेच्या 10,000 म्हणजे आजची खूप मोठी अमाऊंट होते, राईट. बट मला असं वाटतंय तुम्ही ह्या कंपनीबद्दल अजून डीपली रिसर्च करा. तुम्हाला काय वाटतं बघा, तुम्ही प्रोडक्ट्स ट्राय करा. आणि इफ यू फील की यार हे 100x होण्याचं पोटेन्शियल आहे ह्याच्यामध्ये 20 इयर्समध्ये, यू कॅन गो फॉर इट. जर तुम्हाला वाटत नसेल यार ही एक साधी लोकल कंपनी आहे आणि ह्याचे प्रमोटर गुंडाळून पळून जातील जसं नीरव मोदी किंवा विजय मल्ल्या यांच्यासारखे लोक आहेत, तर यू सेट म्हणजे यू शुड नॉट इन्व्हेस्ट. आणि एफ एम सी जीमध्ये बेसिकली ही जी कंपनी आहे ही अंडर व्हॅल्यूड आहे. म्हणजे तुम्ही जर असं बघायला गेलात तर स्क्रीनरवरती गेलात तर पियर्समध्ये गेलात ना, पियर्समध्ये फक्त पी रेशिओ हा एक राईट पॅरामीटर नाही आहे. बट ठीक आहे, म्हणजे 24च्या पीईला आहे, राईट. म्हणजे जर असं पण आहे की तुम्हाला जर कंपनी म्हणजे इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही बायस्ड होता, राईट. तुम्हाला जर परचेस करायचं असेल आणि तुम्हाला करायचं नसेल तर तुम्हाला निगेटिव्ह गोष्टी मिळतात. मी काय म्हणतो, एफ एम सीची कंपनी आहे आणि होऊ शकतं, पॉसिबल आहे, नो डाऊट. फक्त तुम्ही होल्डिंग पिरियड जो आहे तो इथून जरी मार्केट खाली आलं तर अजून ॲड करा, सेल करण्याबद्दल विचार करू नका, ठीक आहे. हा काही रिकमेंडेशन नाही आहे, बट तुम्ही तुमचं ओन स्टडी करा. आणि बाय द वे, जे काय डाऊट्स असतील ते कमेंट सेक्शनमध्ये विचारा, आपण हॅपीली तुम्हाला रिप्लाय करू, ठीक आहे. थँक्यू सो मच.